4 मेगाहर्ट्ज रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा श्रोते हो. युनिसेफ कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम मिशन कोरोना यामध्ये आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना आरजे स्नेहलचा मनापासून नमस्कार. मंडळी, या कार्यक्रमामध्ये आज आपण होम केअर ड्युरिंग क्वारंटाईन अर्थात घरीच क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनी नेमकी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजेत किंवा स्वविलगीकरण केल्यानंतर आपण नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजेत या संदर्भात माहिती आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, आपल्याला तर माहितीच आहे की गेल्या काही दिवसांपासून कोरोना या महामारीने संपूर्ण जगामध्येच अगदी थैमान घातलेलं आहे आणि या संदर्भातच वसुंधरा वाहिनी देखील जनजागृतीचं काम मोठ्या प्रमाणावर करत आहे. तर श्रोते हो, कोरोना विषाणू संक्रमणाची साथ ध्यानात घेऊनच हा कार्यक्रम समुदायाच्या हितासाठी आणि सुरक्षा तसेच जनजागृतीसाठी प्रसारित केला जात आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोरोना हा विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीस होणारा आजार आहे. परंतु काही वेळा आपण या महामारीसारख्या आजाराला किरकोळ समजून आपण स्वतःला संक्रमित करून घेतो आणि त्याबरोबरच आपल्या आसपासच्या लोकांसाठी देखील ही बाब धोकादायक ठरू शकते. जर तुम्हाला तुमच्यामध्ये कोरोना विषाणू आजारासंबंधित कोणतीही लक्षणं दिसत असतील, जसे की सर्दी होणे, नाक सतत वाहणे, घशामध्ये खवखवणे, ताप, खोकला, डोकेदुखी, तर सगळ्यात सुरुवातीला स्वतःलाच विलगीकरण करणे जरुरीचे आहे. सुरुवातीला आपण माहिती जाणून घेऊयात, ते म्हणजे स्वविलगीकरण म्हणजे स्वतःला इतरांपासून बाजूला ठेवणं. हे सुरक्षेचे पहिलं पाऊल आहे की ज्यामुळे आपण इतर लोकांच्या संपर्कात येणार नाही. बाहेर येणं जाणं असेल, कोणालाही भेटणं हे बंद करून स्वतःला एका निश्चित ठिकाणी ठेवणे याला स्वविलगीकरण असं म्हणतात. आता या दरम्यान नेमकी काय काळजी घेतली पाहिजेत? तर श्रोते हो, कोरोना विषाणूची लक्षणे आढळल्यास रुग्णास त्याच्या घरीच स्वविलगीकरणात ठेवण्यास सांगितले जात आहे. कोरोना विषाणू संक्रमित भागातून आलेले लोक किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी 14 दिवसांसाठी स्वविलगीकरणात जाणे महत्त्वाचे असते. कोरोना विषाणूची लक्षणे दिसण्यास सर्वसाधारण 5 ते 14 दिवस लागू शकतात. आता मग तुम्ही म्हणाल की या दरम्यान मग आपण काय काळजी घेतली पाहिजेत, याविषयीचीच माहिती आपण जाणून घेऊयात. स्वविलगीकरण होत असताना घरीच राहणं महत्त्वाचं आहे. बाहेर जाण्यास तसेच बस, टॅक्सी, रिक्षा याचा वापर करण्यास परवानगी नसते. शक्यतो आपण या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. विलगीकरणात असताना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू जसे की किराणा सामान, औषधे इत्यादी गोष्टी आपल्या मित्रांच्या माध्यमातून किंवा इतर कौटुंबिक सदस्यांच्या माध्यमातून किंवा नातेवाईकांच्या माध्यमातून तसेच घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्ती यांच्याकडून मागवाव्यात. या दरम्यान कोणालाही भेटू नये, तसेच दुसऱ्या लोकांनाही आपल्या घरात येऊ देऊ नये. स्वविलगीकरणात राहण्यासाठी हवेशीर असणारी खोली निवडणे आणि त्यामध्येच राहणे महत्त्वाचे आहे. स्वविलगीकरणात असताना घरातील इतर सदस्यांपासून वेगळे राहणे अवघड असते. अशा वेळी त्यांच्यापासून जास्तीत जास्त अंतर ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्या संपर्कात फार कमी वेळा यावे. तसेच झोपताना एकटेच झोपावे. आसपास कोणालाही झोपू देऊ नये. मंडळी, एकच स्वयंपाकघर असेल तर त्या ठिकाणी जाणे टाळावे. जेवण आपल्याच खोलीमध्ये खावे. घरातील फरशी वारंवार स्वच्छ करून घ्यावी. विलगीकरणात असणाऱ्या व्यक्तींसाठी वेगळे स्नानगृह असणे गरजेचे आहे. परंतु घरामध्ये एकच स्नानगृह किंवा बाथरूम असेल तर विलगीकरणात असणाऱ्या व्यक्तीने सगळ्यात शेवटी याचा वापर करावा. वापरानंतर त्याची संपूर्ण स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे. विलगीकरणात असणाऱ्या व्यक्तीने वापरलेले टॉवेल आणि अन्य काही वस्तू इतर घरातील सदस्यांनी वापरू नयेत. तर श्रोते हो, या संदर्भातच आपल्या श्रोत्यांना किती माहिती आहे, त्यांना या विषयासंदर्भात त्यांना कितपत माहिती आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर मग ऐकूयात या कार्यक्रमामध्ये आपण श्रोत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. हा, नमस्कार. रेडिओ वसुंधरा. नमस्कार मॅडम. काय नाव आपलं? मी सौ मनीषा लाडगावकर. कुठून बोलताय आपण? मी पवारवाडी बारामती येथून बोलतीये. अच्छा मॅडम, आपण सर्वे करत आहोत. युनिसेफ कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमानं मिशन कोरोना हा कार्यक्रम आपण करत आहोत. तर याच्यामध्ये आपण लोकांकडून काही प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. लोकांना कोरोनाच्या संदर्भात किती माहिती आहे याविषयीची माहिती जाणून घेत आहोत. तर माझा प्रश्न त्याला अनुषंगूनच आपणास असा आहे की क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनी घरामध्ये असताना कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याविषयी आपल्याला काय माहिती आहे?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा संसर्ग पसरण्यासाठी किमान 14 दिवसांचा कालावधी लागतो. हो हो. आणि जर एखादी व्यक्ती अशा संक्रमित व्यक्तीच्या जर संपर्कात आली असेल तर तिनं स्वतःहून स्वविलगीकरणात राहणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतःहूनच तिनं कुटुंबापासून स्वतःला बाजूला ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. मग त्या दरम्यान जर काही काळजी घ्यायची असेल तर त्या व्यक्तीने तिचे कपडे, तिचं खाणं पिणं स्वतःला एका रूम मध्ये विलगीकरणात म्हणजे एखाद्या खोलीमध्ये स्वतःला वेगळं करून राहणं असं त्याचा अर्थ होतो. आणि शक्यतो ती खोली जी आहे राहण्याची ती हवेशीर किंवा जिथे मोकळी हवा असेल अशी असली पाहिजे. त्याचबरोबर त्या व्यक्तीने जर समजा त्या घरामध्ये एकच स्वयंपाकघर असेल तर शक्यतो त्या स्वयंपाकघरात जाणं टाळावं. आणि जे काही खाणं वगैरे असेल तर ज्या खोलीमध्ये त्यांनी स्वतःला विलगीकरण करून घेतलेलं आहे त्याच खोलीमध्ये त्यांनी ते अन्न घेऊन खावं किंवा कोणाकडून तरी ते मागून घ्यावं. आणि जर समजा घरामध्ये 2 स्नानगृह किंवा स्वच्छतागृह नसतील तर त्या स्नानगृह आणि स्वच्छतागृहाचा सगळ्यांचा वापर झाल्यानंतर शेवटी वापर करावा. बरोबर. खूपच चांगली माहिती दिलीत. आणि विलगीकरणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण होऊ न देणं. कारण अजूनही या आजाराबाबत समाजामध्ये भीती आहे, अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. आपण रोजच्या रोज न्यूज मध्ये ऐकतो, बातम्यांमध्ये पाहतो. बरोबर. तर मानसिक खच्चीकरण होऊ न देण्यासाठी त्या व्यक्तीने योगासन आणि प्राणायामचा आधार घेतला तर उत्तमच. कारण कोरोना या विषाणूची जी लक्षणं आहेत ती 5 ते 14 दिवसांच्या कालावधीमध्ये निदर्शनास येतात. खरंय. आणि स्वविलगीकरणात राहणं म्हणजे इतरांपासून स्वतःला वेगळं ठेवणं. आणि माणूस हा जन्मताच समाजप्रिय प्राणी असल्यामुळे तो स्वतःला वेगळं ठेवू शकत नाही. पण शक्यतो त्यांनी जेवढं हे टाळता येईल, आपल्या लोकांपासून जेवढं दूर राहता येईल एवढं राहणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. खूपच छान. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे झोपताना शक्यतो एकटेच झोपावे. आजूबाजूला शेजारी कोणालाही झोपू न देणे. म्हणजे स्वतः बरोबरच घरातल्यांची सुद्धा काळजी घेणं हे स्वविलगीकरणातल्या व्यक्तीचं महत्वाचं काम. खरंय खरंय. 20 सेकंद सॅनिटायझर असेल किंवा हँड वॉश असेल किंवा एखादा साबण असेल आणि किमान 20 सेकंद तरी हात स्वच्छ धुणं हे पण गरजेचं आहे असं मला वाटतं. खरंय. नक्कीच खूपच चांगल्या पद्धतीने याविषयीची माहिती दिलीत. यानंतरचा प्रश्न माझा आपण असाच आहे की घरातल्याने नेमकी या दरम्यान काय काळजी घेतली पाहिजे? घरातल्या व्यक्तींनी सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे. घरातल्या व्यक्तींनी जर समजा घरामध्ये एखादी व्यक्ती स्वविलगीकरणात असेल किंवा पूर्ण कुटुंबाला जर क्वारंटाईन करण्यात आलं असेल तर त्या कुटुंबाने सुद्धा एक समाज हितासाठी तो 14 दिवसांचा कालावधी विलगीकरणात राहणं गरजेचं आहे. जसं मगाशी मी म्हटलं की कोरोना या विषाणूचा फैलाव हा 5 ते 14 दिवसांमध्ये किंवा त्याची लक्षणं जी आहेत ती 5 ते 14 दिवसांमध्ये दिसून येतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. मग त्या पूर्ण कुटुंबाने काळजी काय घेतली पाहिजे की जर समजा त्यांना काही अत्यावश्यक गोष्टी हव्या असतील जसं की किराणा असेल, भाजीपाला असेल, दूध असेल तर हे त्या सोसायटीतील त्यांचे शेजारी कोणी असतील किंवा त्यांचे नातेवाईक जर जवळ कोणी राहणारे असतील तर यांच्या मार्फत ते मागून घ्यावेत. आणि आता तर बऱ्याच जणांनी ऑनलाईन सेवा सुविधा पुरवण्याचं म्हणजे तुम्ही घरी बसून फोन करा, तुमच्या दारापर्यंत ती वस्तू तुम्हाला पोहोचेल. म्हणजे त्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडण्याची गरजही लागणार नाही. या पद्धतीने ते पूर्ण कुटुंबही काळजी घेऊ शकतात. खूपच चांगल्या पद्धतीने आपण याविषयीची माहिती दिलीत. या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले रेडिओ वसुंधरा तर्फे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. मी पण धन्यवाद मानते. मला या गोष्टीवरती बोलण्याची संधी दिली. किमान त्या निमित्ताने माझा या कार्यामध्ये थोडासा सहभागही मला घेता आला असं मला वाटतं. धन्यवाद. 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 कोविड बाधित मातांना शंका येत असेल की आपण कोविड बाधित असून आपल्या बाळाला स्तनपान करावे की नको, तर अशी शंका मनामध्ये बाळगू नये. त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजेत. उदाहरणार्थ तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ साबण किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुणे आणि मगच आपल्या बाळाला स्तनपान करावे. नमस्कार रेडिओ वसुंधरा. नमस्कार, मी योगिता गणेश टकले.
मॅडम कुठून बोलताय आपण? भवानीनगर. भवानीनगर. बरं. आपण मॅडम सर्वे करत आहोत. वसुंधरा वाहिनी, युनिसेफ आणि CRA अर्थात कम्युनिटी रेडिओ असोसिएशनच्या माध्यमातून हा सर्वे केला जातोय. तर याच्यामध्ये मिशन कोरोना नावाचा आपण प्रोग्राम करतोय. तर लोकांकडून काही प्रतिक्रिया, कोरोनाच्या संदर्भात लोकांना किती माहिती आहे, त्यांच्यामध्ये किती जनजागृती आहे या संदर्भात हा कार्यक्रम आहे. तर या संदर्भातच आपण प्रोग्राम करत आहोत ज्याचं नाव आहे मिशन कोरोना. तर या संदर्भात आपण आजची जी थीम आहे होम केअर ड्युरिंग क्वारंटाईन, म्हणजे क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनी घरामध्ये असताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा घरातल्या व्यक्तीने नेमकी काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात. तर या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे? क्वारंटाईन किंवा स्वविलिनीकरण म्हणजे जो व्यक्ती बाहेरून म्हणजे बाहेरच्या ठिकाणावरून आलेला आहे तो पॉझिटिव्ह आहे का नाही हे आपल्याला माहित नसतं, पण तो संशयित असतो, म्हणून आपण त्याला आपल्यापासून इतर वेगळ्या ठिकाणी ठेवत असतो. बरोबर आहे. मग त्यावेळेस त्याला आपण त्याची जीवनावश्यक गोष्टी असतात किंवा त्याचं खाणं म्हणा, पिणं म्हणा, त्याची औषधं म्हणा, हे सगळे आपण त्याला तिथपर्यंत पोहोचवत असतो. बरोबर. आणि नंतर मग त्याला पोहोचवल्यानंतर त्यांनी पण ते व्यवस्थित जबाबदारी घेणं आवश्यक असतं. आणि इतरांमध्ये मग त्यांनी फिरू नये किंवा घरच्यांनी जेव्हा काळजी घ्यायची असते तेव्हा मग घरच्यांनी पण त्या व्यक्तीला ज्या डिस्टन्सवरती ठेवलेलं आहे त्या डिस्टन्सवरतीच ठेवावं. वारंवार त्याच्याकडे जाऊ नये किंवा आपले हात स्वतः कमीत कमी 20 सेकंद तरी व्यवस्थित होणं अपेक्षित असतं. बरोबर. त्याचप्रमाणे आता त्या व्यक्तीला आवश्यक गोष्टी आपण दिल्यानंतर त्यांनी पण त्याची ती काळजी घेणं आवश्यक आहे. त्यांनी सारखं बाहेर न निघणे. एकतर आपण त्याला 14 दिवसच क्वारंटाईन ठेवत असतो आणि नंतर मग त्याला आपण आपल्यामध्ये मिक्स करत असतो. आणि हे जर आपण रेग्युलर फॉलो केलं म्हणजे कोणत्याही व्यक्तीबरोबर जर बाहेरून येणाऱ्या किंवा पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीबरोबर जर ते फॉलो केलं तर नक्कीच आपण ते कोरोनाच्या विषाणूला थांबवू शकतो किंवा त्याच्या प्रादुर्भावाला थांबवू शकतो. अच्छा, खूपच चांगली माहिती आपण दिली. मॅडम मला सांगा की या दरम्यान घरातल्या व्यक्तींनी काय काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे का? मग घरातल्या व्यक्तीने काय करायचं की त्याला ज्या अंतरावर ठेवलंय तिथं त्या ठिकाणीच त्याला ठेवायचं. बरोबर. त्याच्याकडे सारखं जायचं नाहीये किंवा त्याच्या ज्या वस्तू आहेत त्या आपण वापरायच्या नाहीयेत. बरोबर. किंवा आपण स्वतःची काळजी घेणं, स्वतःचे हात धुणं, अशा गोष्टी जर आपण केलं तर आपण नक्कीच त्याला थांबवू शकतो. निश्चितच. खूपच चांगल्या पद्धतीने आपण माहिती दिलीत. या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. लोक आता सध्या वर्क फ्रॉम होम अर्थात घरी राहून आपलं काम करत आहेत. घरातील स्त्रियांवर असेल कामाचा ताण जास्त पडत आहे. हा ताण घालवण्यासाठी आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. भरपूर वेळ आहे आणि त्याचा चांगला उपयोग आपण केला पाहिजे. एकमेकांची काळजी आपण घेतली पाहिजे जेणेकरून आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील चांगलं राहील. आपल्या मनाचा कणा कसा ताठ राहील या कालावधीमध्ये आपण याची काळजी घेणं गरजेचं आहे. नमस्कार रेडिओ वसुंधरा. नमस्कार मॅडम. नमस्कार कोकरे साहेब. सर आपण सर्वे करतोय मिशन कोरोनाच्या संदर्भात. तर माझे प्रश्न आहेत तुम्हाला. त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे ते तुम्ही सांगा. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की ज्या व्यक्तीला होम क्वारंटाईन केलेलं आहे म्हणजे घरी राहा असं सांगितलेलं आहे तर त्या व्यक्तीनं काय काळजी घेतली पाहिजे घरी राहिल्यानंतर किंवा त्याच्या नातेवाईकांनी? कसं जर क्वारंटाईन केलं असेल त्याच्या जास्त संपर्कात कमी 5 फुटाच्या आत तरी आलं नाही पाहिजे. बर. असं घरात काही जास्त अंतर ठेवता येणार नाही. कमीत कमी घरून 10 बाय 15 जर असतंच कमी प्रत्येकाने 5 फुटाचं तरी अंतर ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. आणि आपली सेपरेट भांडी कुंडी गरम रोज पाणी पिणं, सॅनिटरी लावणं, हाताने तुमच्या डेटॉलच्या साबणाने हात धुणं 1-2 वेळा. बरोबर आहे. कपडे एकमेकाशी न संपर्क ठेवणे. हो. आणि कमीत कमी वयस्कर लहान मुलाला जास्त घेऊ नये आपण आपल्या कडेला किंवा काय. बरोबर. आणि बाजारात काय आणलं तर कमीत कमी 5-7 तास तरी बाहेर ठेवावं मला असं वाटतं. बरोबर आहे. निश्चितच खूपच चांगली माहिती. आणि बाहेर ठेवून सुद्धा त्याच्यावर थोडं सॅनिटायझर प्रेशर सारखं मारून आत घेणे गरजेचं. खरंय. कुठली वस्तू आली त्याला लगे एकाच माणसाने स्पर्श केला त्या दुसऱ्या व्यक्तीने जर हात कधी न लावणे. काळजी जर घेतली तरच कव्हर होईल. नाही मला काय होते त्याला काय होते हे जर करत बसलं प्रमाण नेहमी वाढत जाणार आहे. हो. अगदी. आणि हे न पाळल्यामुळे प्रमाण वाढत गेलेलं आहे. हो बरोबर आहे.
आणि कसं शेवटी नरड्याजवळ आल्यावर मग माणूस बघतो मी असं नव्हतं करायला पाहिजे, पण वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग नाही. नाही नाही, बरोबर आहे. वेळेचं भान ठेवून कुठल्याही गोष्टी प्रपंचात केल्या तर ती वेळ निघून गेल्यावर वेळ आपल्यासाठी थांबत नाही. बरोबर आहे. धन्यवाद. आपण खूप चांगल्या पद्धतीने याविषयीची माहिती. रेडिओ वसुंधरा. नमस्कार मॅडम. बोला. भगत साहेब बोलतोय. हा सर, आपण मिशन कोरोनाचा कार्यक्रम ऐकत असाल? हा, दररोज ऐकतो मॅडम. बरं, मला काही माहिती हवी आहे तुमच्याकडून. तुम्हाला कोरोनाच्या संदर्भात ज्या व्यक्तीला क्वारंटाईन केलेलं आहे अशा व्यक्तींनी घरामध्ये काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे? त्यांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि संपूर्ण आपल्या कुटुंबाची संपूर्ण काळजी घेतली पाहिजे. बरोबर. हा, आणि संपूर्ण काळजी घेऊन आपल्या घरामध्ये क्वारंटाईन केलं जाऊ. अच्छा अच्छा. असं बाहेर फिरलं नाही पाहिजे, कुठं काय झालं नाही पाहिजे. अच्छा, बर बर बर. आणि या दरम्यान त्यांचा आहार कसा असला पाहिजे या काळामध्ये? या काळामध्ये काय आपली काय असली भाजी भाकरी किंवा वरण भात असं काय चालते, अडचण नाही ना. अच्छा, बर बर. हा, मांसाहारी नाही खाल्लं पाहिजे. हा, बर. मांसाहाराचे आहार जे आहे ते खाल्ला नाही पाहिजे. बर बर बर. आपलं काय असेल ते वरण भात किंवा कुठलं काय डाळ भात असलं, हिरव्या पाल्या भाज्या कुठं काय असं ते खाल्लं पाहिजे. बर बर बर. बोला. कोरोना सगळ्यांनी मात केली पाहिजे. खरे खरे खरे. हा, बाकी विषय नाही. ओके ओके, चालेल. धन्यवाद. आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या तर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. हो, थँक्यू मॅडम. ओके. कोरोना एक अशी शर्यत जिथं धावणारा नाही, थांबणारा जिंकेल. आपण थांबूया, कोरोना थांबवूया. 90.4 मेगाहर्ट्झ रेडिओ वसुंधरावरून जनहितार्थ जारी. श्रोते हो, मिशन कोरोना या कार्यक्रमामध्ये आता आपण होम केअर ड्युरिंग क्वारंटाईन या विषयावर आधारित काही श्रोत्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया ऐकल्यात. या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की ही जी माहिती आहे ही ठराविक पातळीपर्यंत मर्यादित आहे. या संदर्भातच आम्ही मग तज्ज्ञांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत फलटण येथील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर राजश्री किरण नाळे मॅडम. आज या कार्यक्रमात आपल्यासोबत उपस्थित आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी आपले मनापासून स्वागत करते. धन्यवाद. मॅडम, आज आपण होम केअर ड्युरिंग क्वारंटाईन या विषयाअंतर्गत बातचीत करणार आहोत. तत्पूर्वी आपण आपला परिचय आपल्या श्रोत्यांना करून द्यावात. धन्यवाद स्नेहल आणि धन्यवाद वसुंधरा वाहिनी. मी डॉक्टर राजश्री नाळे, मनोविकार तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ आहे. फलटण मध्ये 2005 सालापासून मी वैयक्तिक खासगी वैद्यकीय सेवा करते मनोविकार तज्ज्ञ म्हणून. आजपर्यंत एक 40 ते 50 हजार मनोरुग्णांना सेवेचा लाभ मिळालेला आहे. त्याचबरोबर आध्यात्मिक संस्थांबरोबर देखील कार्य चालू असतं आणि लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर आपण व्याख्याने, सेशन्स आणि अवेअरनेस प्रोग्राम मोठ्या प्रमाणामध्ये घेतो. निश्चित. धन्यवाद. खूपच छान पद्धतीने माहिती दिलीत आपण. डॉक्टर, आता माझा आपण आजचा जो विषय आहे मुलाखतीचा की होम केअर ड्युरिंग क्वारंटाईन म्हणजेच होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीनं कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजेत किंवा घरातल्यांनी कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजेत या विषयावर आपण बोलणार आहोत. तर सुरुवातीला आपण होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीनं कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजेत याविषयी आपण काय सांगाल? होम क्वारंटाईन महत्व जे खूप जास्त आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा त्याच्याबद्दलची भीती न बाळगता जे आपल्या गव्हर्नमेंटने, आपल्या सरकारने जो नियम घालून दिलाय की स्वतःची काळजी आणि त्याचबरोबर आपले कुटुंबीय, आपण जिथे राहतो तो सगळा परिसर, त्या सगळ्या लोकांची काळजी ही आपली एक प्राथमिक जबाबदारी आहे. बरोबर. त्यामुळे क्वारंटाईनची कुठलीही भीती न बाळगता क्वारंटाईनच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे. बरोबर आहे. आणि क्वारंटाईन म्हणजे आपल्याला कोरोना झालेलाच आहे असं नाहीये. जसं पुणे मुंबईवरून आपण आलेलो आहोत, ते इतर लोकांच्या संपर्कात येण्याआधी 15 दिवस आपण स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं पाहिजे किंवा सरकारने केलं ते महत्वाचं. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कोरोना झालेलाच आहे असं नाही, पण एक सावधगिरी म्हणून आपण ते करत आहोत. तर त्याची तेवढी जिम्मेदारी किंवा जबाबदारी देखील वाटली पाहिजे. बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर मग जेव्हा आपण एखाद्या रूम मध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही क्वारंटाईन आहात त्या ठिकाणी कशी व्यवस्था आहे
त्या व्यवस्था चांगलं करून घेणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपले हात सातत्याने धुणं. कमीत कमी 20 ते 30 सेकंद आपण कुठलाही हँड किंवा कुठलाही चांगला साबण जरी आपण वापरला आणि हँडवॉश वापरला तर 30 सेकंद तरी आपण कोपरापर्यंत हात धुतले गेले पाहिजेत. त्याचबरोबर मी सांगेल चेहरा देखील धुतला गेला हवा आहे. आणि क्वारंटाईन जर घरी असेल तर इतर लोकांनी पण त्यांच्या संपर्कात येऊ नये आणि त्यांनी देखील आपला हात किंवा चेहरा पाय या गोष्टी सातत्याने धुतल्या गेल्या पाहिजेत. त्याच हे एक महत्वाचं आहे. जेव्हा शिंक येते साधी किंवा साधा ठसका येतो खोकला येतो तेव्हा आपला जो चेहरा आहे आणि नाक हे रुमालाने हँकरशिपने बांधून घेतलं पाहिजे किंवा कव्हर केलं पाहिजे. मास्क जर घालता आलं तर उत्तमच, रेग्युलरली मास्क, पण मध्ये मध्ये मास्क घालून आपण दीर्घ श्वसन केलं पाहिजे. त्याचबरोबर जर आपण टिश्यू पेपर वापरणार असू किंवा रुमाल वापरणार असू तर शिंकल्यानंतर तो टिश्यू पेपर बंद आपल्या कचऱ्याच्या पेटीमध्ये किंवा डब्यामध्ये बंद पेटीमध्ये तो ठेवला गेला पाहिजे आणि सेफली तो डिस्पोज केला पाहिजे. ह्या काळजी घेतल्या पाहिजे. आणि जर पुन्हा ताप आला किंवा खोकला सर्दी झाला किंवा पोटात दुखत असेल, जुलाब झाले तर जरा जरी काही लक्षणं दिसली तर आपल्या डॉक्टरांना आपण दाखवलं पाहिजे. मग त्या डॉक्टरांनी जर आपल्याला पुढे काही जे मार्गदर्शन देतील, दिशा दाखवतील त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. पण जरा जरी आपल्याला फिजिकल सिम्पटम्स किंवा शारीरिक लक्षणं दिसू लागली कोणत्याही आजाराची तर आपण तत्परतेने आपल्या वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. बरोबर. खूपच छान पद्धतीने अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपण दिलीत. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीनं कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजेत. आता मला सांगा की घरातल्या व्यक्तींनी जर एखाद्या व्यक्तीला क्वारंटाईन केलं असेल तर घरातल्या व्यक्तींनी नेमकी कशी काळजी घेतली पाहिजेत. म्हणजे जर लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध माणसं असतील याविषयी काय सांगाल. बरोबर. तर आपण पाहिलं की रामाने आपल्या वडिलांचा शब्द राखण्यासाठी 14 वर्ष वनवास घेतला. आपलं जर आपण पुराण पाहिलं, आपल्या सगळ्या धार्मिक गोष्टी पाहिल्या, धार्मिक म्हणण्यापेक्षा आपलं पूर्ण संस्कृती पाहिली तर कितीतरी गोष्ट, राजा हरिश्चंद्र आहे त्यांची आपण त्याग पाहू शकतो. तर किती मोठ्या प्रमाणात लोकांनी त्याग केलेला आहे. आपले नौदलातले लोक आहेत किंवा आपले सैनिक आहेत, आर्मी आहे, त्यांचा आपण त्याग पाहतो तर आपला 15 दिवसाचा त्याग हा काहीच नाही त्याच्यापुढे. त्यामुळे आणि आपल्याला माहिती की लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसांना आपण जपतो, त्यांची इम्युनिटी आपल्यापेक्षा कमी असते तरुण वर्गापेक्षा किंवा प्रौढांपेक्षा, म्हणून त्यांच्या संपर्कात कमीत कमी येणं किंवा न येणं हे उत्तम. त्यांना जेव्हा आपण सांगतो की नाही 15 दिवस जणू काही आम्ही घरात नाहीच आहोत असं तुम्ही कल्पना करा आणि आमच्या संपर्कात बिलकुल येऊ नका. सोशल डिस्टन्सिंग घरातही पाळायचे, म्हणजे आपल्या स्वतःच्या रूम मध्ये लॉकडाऊन असल्यासारखे लॉकमध्ये राहायचं आहे आणि त्यांना म्हणजे घरात राहून आपण फोनवर बोलू शकतो, व्हिडिओ कॉलने बोलू शकतो, पण बिलकुल संपर्कात न येणं हे उत्तम. हे करायला पाहिजे. आणि घरातल्यांनी त्यांची काळजी म्हणजे इम्युनिटी वाढवण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना सात्विक आहार देणं, म्हणजे ताजा आहार, ताजी फुलं, ताजी भाज्या, सात्विक आणि साधा आहार त्यांना दिला गेला पाहिजे. हे जास्त महत्वाचं आहे. ते पण सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून आणि त्यांची भांडी, त्यांचे कपडे हे वेगळ्या पद्धतीने गरम पाण्यामध्ये बाजूलाच त्यांनी ठेवून स्वतःहून धुण्याची व्यवस्था नसेल तर काही विशिष्ट व्यवस्था केली गेली पाहिजे किंवा डिस्पोजेबल वापरू शकतो का. अच्छा, निश्चितच अत्यंत चांगल्या पद्धतीने याविषयीचे मार्गदर्शन आपण केले. मॅडम, यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की होम क्वारंटाईन जर एखाद्या व्यक्तीला केलं तर त्यांच्याकडे किंवा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सध्या थोडासा बदलत चाललेला आहे. समाजाकडून त्यांना वेगळ्या पद्धतीचं वागणूक कुठेतरी मिळत आहे. तर या संदर्भात आपण कसं मार्गदर्शन कराल. ते अत्यंत महत्वाचा हा मुद्दा आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की जे स्वतः क्वारंटाईन झाले आहेत आणि त्यांची फॅमिली यांनी कुठेही समाजाला आणि स्वतःला किंवा आजाराला न घाबरता सामर्थ्याने त्याला पुढे गेलं पाहिजे आणि खूप सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे की कुठलीही वेळ ही परमनंट नसते, प्रत्येक वेळ ही निघून जाते. त्यामुळे हे 15 दिवस निघून जातील किंवा क्वारंटाईनची वेळ निघून जाईल किंवा कोरोना जरी झाला असेल तर त्याला देखील सामर्थ्याने आपण पुढे आगेकूच करू हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि खूप अत्यंत पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आणि जे लोक ह्या समाजाकडून
जेव्हा असं चर्चा केली जाते की अरे बापरे हे क्वारंटाईन आहेत, यांच्या घरातल्या ह्या व्यक्तींना कोरोना झालेला आहे किंवा असं आहे, इथून पुण्यातून व्यक्ती आले, मुंबईतून आले, बाहेर गावावरून आले, तेव्हा खूप त्याचा बाऊ केला जातो किंवा खूप मोठी भीती त्यांच्या मनात असते, संकोच, वेगवेगळ्या शंका, नकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये असतो. तर ही आपलीच सगळी लोक आहेत आणि आपण जेव्हा सोशल डिस्टन्सिंग आणि सगळी काळजी घेतो तेव्हा आपण संक्रमित होणारच नाहीये. आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक का ठेवायचा आहे, कारण मनुष्य जो आहे तर मनुष्याला बोलता येतं, विचार करता येतो आणि भावना उत्पन्न होतात. या 3 गोष्टी ही खूप मोठी सिद्धी दिलेली आहे निसर्गाने, जी इतर प्राण्यांना नाहीये. आणि आपण मनुष्य नेहमी चमत्काराच्या मागे जातो, पण हाच एक खूप मोठा चमत्कार आहे की आपल्याला बोलता येतं, भावना व्यक्त करता येतात आणि कृती ठरवलेल्या गोष्टी करता येतात. तर जेव्हा समाजातील मनुष्य कोरोना झालेल्या लोकांकडे निगेटिव्ह दृष्टिकोनातून पाहतो तर याचा अर्थ खूप सारे निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह भावना त्याच्याकडे तो ट्रान्सफर करत असतो. जसं हा मोबाईल फोनने आपण बोलतो आणि आपल्या विचारांची देवाणघेवाण करतो, तर मोबाईल फोनद्वारे आपण ऐकू शकतो आणि ते विचार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. त्याचबरोबर टेलिपॅथी सारखं देखील हे विचार या लोकांबरोबर पोहोचतात आणि निगेटिव्हिटी वाढण्याची धोका जास्त असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये न घाबरता जास्त सकारात्मक आणि आशावादी विचार ठेवले पाहिजेत की ठीक आहे, उद्या माझ्यावर देखील ही वेळ येऊ शकते, तेव्हा आपण त्यांना पॉझिटिव्हली पाहिलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी उलट आपल्या संस्कृतीमध्ये प्रार्थनेचा खूप मोठा भाग लहानपणापासून आपल्याला शिकवलेला आहे, एक भाग, तर ते देखील आपण करू शकतो. महत्वाचं आहे. योग्य वेळ लागली तर मदतही, योग्य मदतीचा हात देऊ शकतो, योग्य दिशा देऊ शकतो, मार्गदर्शन. तर एक मदत म्हणजे संकट काळी जसं आपण एखाद्याला मदत करतो, तर कोरोनाचं संकट काळ असा आहे की मदत लांब आणि सगळे एकमेकांपासून दूर होत आहेत, पळत आहेत. आणि इतर जेव्हा संकट काळ येतो, आता पूर झाला, भूकंप आला किंवा काही नॅचरल डिझास्टर्स होतात, तेव्हा पटकन सगळ्या जगातील मदतीचा हात त्या लोकांपर्यंत पोहोचतो. पण कोरोना नेमका उलटा आहे. कोरोनाग्रस्त व्यक्ती दिसला की सगळे त्याच्यापासून पळतात आणि त्यामुळे तो तसा एकटाच करतो. तर तसं न करता सोशल डिस्टन्सिंग आणि सगळे नियम पाळून आपण नक्कीच त्यांना तशाच पद्धतीने मदत करू शकतो. जसं आपण भूकंप आल्यावर किंवा पूर आल्यावर पूरग्रस्त लोकांसाठी आपण धावलो. आताच मागच्या वर्षी सांगली, कोल्हापूरला पूर आला तेव्हा सगळीकडून महाराष्ट्रातून ओघ, अतिओघ तिकडे धावला होता. तसंच आपल्याला तसं न करता लांब राहून पण एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने आपण त्यांचा सगळ्या प्रकारे मदत केली पाहिजे. निश्चित. खूपच चांगल्या पद्धतीने याविषयी मार्गदर्शन केलं आपण. मॅडम, शेवटचा प्रश्न, श्रोत्यांना कोणता संदेश या कार्यक्रमातून देऊ इच्छिता? ह्या जो महामारी आहे कोरोनाची, तर ही जी महामारी आहे ती तात्पुरती आहे, ती परमनंट राहणार नाही. काही महिन्यातच ती संपेल. तोपर्यंत आपला धीर, आपण पेशन्स टिकवायचा आहे, आपली सहनशीलता वाढवायची, प्रतिकारशक्ती वाढवायची, सकारात्मक दृष्टिकोन वाढवायचा आहे आणि आत्मपरीक्षणाचा काळ म्हणून की आपल्या काय ज्या चुका झालेल्या आहेत म्हणून कोरोनाचं संकट आपल्या सगळ्यांवर आलेलं आहे, चुका आपण सगळ्या म्हणून कसं दुरुस्त करू आणि एक हार्मनी, पीस, बॅलन्सिंग आपल्या सामाजिक जो भाग आहे की आपण स्वार्थी झालो होतो, सगळे फक्त स्वतःपुरता विचार करत होतो, तर एकजुटीने कशा पद्धतीने आपण समाजासाठी आणि देशहितासाठी, विश्वहितासाठी सगळे एकत्रितपणे कसे कार्य करू याचा आपण विचार करायचा आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासून आपण कसं करू, मदतीचा ओघ कसा सुरू करू, त्याची आपण तशा पद्धतीने आपण ह्याच्याकडे पाहायचं आहे. निश्चित. खूपच चांगल्या पद्धतीनं आपण या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. मॅडम, आपण आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आमच्याशी बातचीत केलीत, त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे मी स्नेहल कदम आपले मनापासून आभार मानते आणि आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद स्नेहल, धन्यवाद वसुंधरा वाहिनी, सगळ्यांना धन्यवाद. ओके, थँक्यू. स्वविलगीकरणात असलेल्या व्यक्तीच्या घरातील इतर लोकांनी सुद्धा आपले वारंवार हात धुणे गरजेचे आहे. आपल्या वैयक्तिक स्वच्छतेची देखील त्या व्यक्तीनं काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला सर्दी खोकला असेल तर आपलं नाक आणि तोंड रुमाल किंवा टिश्यूने किंवा मास्कने कव्हर केलं पाहिजेत. त्याचबरोबर वापर त्याचा करून झाल्यानंतर त्याची चांगल्या पद्धतीने विल्हेवाट सुद्धा आपण लावली पाहिजेत. श्रोते हो, ज्या व्यक्ती
चाचणीनंतर कोविड-19 संक्रमित झाले आहेत आणि नंतर यामधून पूर्णपणे बऱ्या सुद्धा झाल्या आहेत, अशा व्यक्तींनी सुद्धा सुरक्षेसाठी आणखी 14 दिवस विलगीकरणात राहणे महत्वाचे आहे. कारण अजूनही पूर्ण बरे झाल्यानंतर त्या व्यक्तीस पुन्हा संसर्ग होऊ शकत नाही हे सिद्ध झालेलं नाही. त्याच्यामुळे आपण अत्यंत खबरदारी घेणं गरजेचं आहे. आपल्याला जर कोविड-19 या संदर्भात काही लक्षणं जाणवत असतील तर स्टेट हेल्पलाईन नंबर आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर्स यांची 24 तास हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. यासाठी हेल्पलाईन नंबर आहे 011 23 97 80 46. या हेल्पलाईन नंबरचा सुद्धा आपण वापर करू शकता. तर अशा पद्धतीने आज आपण मिशन कोरोना या कार्यक्रमाअंतर्गत होम केअर ड्युरिंग क्वारंटाईन या विषयावर आधारित पण श्रोत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील जाणून घेतलेलं आहे. हा कार्यक्रम युनिसेफ, कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. याची निर्मिती आहे वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची. आज या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे. RJ स्नेहलला इथेच रजा देण्याची. पुन्हा भेटणार आहोत नव्या माहितीसह, नव्या विषयासह. तोपर्यंत स्टे ट्यून विथ 90.4 मेगाहर्ट्स रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा. लॉकडाऊन काळामध्ये कोविड-19चा प्रभाव होऊ नये म्हणून शाळा बंद आहेत, परंतु त्यांचे शिक्षण हे थांबलेलं नाही. ते वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने असेल किंवा इतर काही माध्यमातून चालू आहे. यामध्ये पालकांनी देखील मुलांच्या शिक्षणामध्ये सहभाग घ्यावा, त्यांच्या सोबत राहावं, त्यांच्या शंकांचं निरसन करावं. मुलांना शिकताना अभ्यासामध्ये गोडी निर्माण होईल यासाठी आपण देखील तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे.